सुपर अल निनोमुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण सामान्य राहणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. पण जर पाऊस पडणारच असेल तर महाराष्ट्राच्या तो कोणत्या भागात, जिल्ह्यात पडण्याची शक्यता आहे? कोणते असे जिल्हे आहेत जिथं सुपर अल निनोमुळे जून मध्ये रेकॉर्ड ब्रेक गरमी जाणवणार आहे? हवामान विभागाच्या अंदाजानुसार जो काही पाऊस पडेल तो जून मध्येच पडण्याची शक्यता आहे. नंतर कोरडा दुष्काळ असू शकतो. मग जून मध्ये नेमका कुठल्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे, या सगळ्यांची सविस्तर माहिती हवामान विभागांच्या नकाशासह आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी शिल्पा गुजर आणि आपण पाहताय उत्तर दक्षिण. हवामान विभागानं हा रिलीज केलेला भारताचा नकाशा बघा. त्यातही आपण महाराष्ट्राला फोकस करूया. पूर्णच्या पूर्ण येलो आहे, म्हणजेच सामान्यपेक्षाही कमी पाऊस, आणि त्यावरच काही रेड डॉट्स आहेत. हे ते जिल्हे आहेत जिथं पावसाची शक्यताच नाही. त्यात धुळे आहे, जळगावचा काही भाग आहे, नाशिकचा काही आहे, संभाजीनगरचाही काही भाग दिसतोय, अहिल्यानगरचा बराचसा भाग दिसतोय. तिकडे विदर्भात अमरावती सुद्धा रेड झोन मध्ये दिसतीये. पुण्याच्याही काही भागात पावसाची शक्यता कमी आहे. आश्चर्य म्हणजे मराठवाड्याचा काही भाग हा हिरवा दिसतोय. म्हणजेच बीड, परभणी, जालना, लातूर या भागात साधारण पावसाचा अंदाज आहे. म्हणजे कमी पडेल पण पाऊस पडेल. तिकडे विदर्भात सुद्धा भंडारा, नागपूरला काही प्रमाणात पाऊस पडू शकतो. आश्चर्य म्हणजे यात काही जांभळे डॉट सुद्धा दिसत आहेत. तो भाग आहे वाशिम, हिंगोली, परभणीचा बॉर्डर एरिया. यामध्ये इतर भागांच्या तुलनेत अधिक पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या या नकाशानुसार तेलंगणामध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस आहे. बहुतांश भाग हा फिक्कट जांभळा आहे, याचाच अर्थ पाऊस आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाचा जो बॉर्डर एरिया आहे तिथं सामान्य पावसाची शक्यता आहे. यामध्ये सोलापूर आणि धाराशिवचा काही भाग दिसतोय. त्यामुळं मराठवाड्याचे एखाद दोन जिल्हे सोडले तर महाराष्ट्राच्या इतर भागांच्या तुलनेत पावसाची शक्यता ही अधिक आहे. आता थोडासा हा नकाशा बघा. हा नकाशा आहे जून मध्ये किती आणि कुठे पाऊस पडेल याचा अंदाज दाखवणारा. यातही सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, नगरचा काही पट्टा, लातूर, नांदेडचा कर्नाटक, तेलंगणाला लागून असलेला काही भाग, तसंच तिकडे विदर्भात गडचिरोलीचा काही भाग हा हिरवा दिसतोय. हा तो भाग आहे जिथं जून मध्ये सामान्य पावसाचा अंदाज आहे. म्हणजे पाऊस पडलाच तर तो या भागात पडेल असं हवामान विभाग सांगतोय. यामध्ये एक गडद असा लाल ठिपका आहे. तिथं जून मध्येही पावसाची शक्यता नाही. हा भाग नाशिक नगरच्या बॉर्डरवरचा आहे. आश्चर्य म्हणजे त्याच्याच बाजूला एक हिरवा पट्टा दिसतोय, तो संभाजीनगरचा आहे. तिथं जून मध्ये पाऊस पडेल. म्हणजेच संभाजीनगरला पाऊस पडेल, पण त्याच्या शेजारच्याच भागात तीव्र दुष्काळ असेल, तेही जून मध्ये. आता महाराष्ट्राच्याच आणखी एका भागाकडे येऊयात. सुपर अल निनोमुळे महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक गरमी असेल असा IMDचा अंदाज आहे. तोही ऐन पावसाळ्यात म्हणजे जून मध्ये. गरमीचे आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड्स ज्या भागात मोडले जातील असं सांगितलंय त्यामध्ये महाराष्ट्र आहे. यावेळेसचा मान्सून कोरडा असणार आहे, पण तो एवढा कोरडा असेल की उन्हाळ्यापेक्षाही भयंकर उष्णता जाणवेल असंही हवामान विभागानं सांगितलंय. आताच महाराष्ट्रात जगातलं सर्वाधिक तापमानाची नोंद होतीये. विदर्भातल्या ब्रह्मपुरीचं तापमान 48 अंश सेल्सिअसच्या घरात गेलंय. जून मध्ये उष्णतेची ही लाट कायम असणार आहे. जून मध्ये आतापर्यंतच्या सर्वोच्च तापमानाची नोंद होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अकोल्यात 1 जून 1923 रोजी, म्हणजे जवळपास 100 वर्षांपूर्वी जून महिन्यातल्या सर्वोच्च म्हणजे 47.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद केली गेली होती. ती यावेळेसच्या जून मध्ये मोडली जाईल असं हवामान विभागाच्या अंदाजावरनं वाटतंय. चालू हंगामातही अकोल्यातच रेकॉर्ड ब्रेक उष्णता आहे. ती जून मध्ये सर्वोच्च असेल असं दिसतंय. आता प्रश्न असा आहे की एवढी उष्णता अकोलाच का, किंवा विदर्भातल्याच जिल्ह्यांमध्ये का? कारण हवामान विभागानं आयसोलेटेड प्लेसेस असं म्हटलंय, म्हणजे तुरळक ठिकाणं. अकोला, वाशिम हे जिल्हे पूर्णपणे म्हणजे चहू बाजूंनी जमिनीनं वेढलेले गेलेले आहेत. कुठेही समुद्राची सीमा नाही.
समुद्रापासून खूप दूर असलेलं हे ठिकाण आहे. त्यामुळं वातावरण नियंत्रित करणारे समुद्राचे वारे इथं पोहोचतच नाहीत. त्यामुळं जमीन लवकर तापते आणि ती दीर्घकाळ राहते. हीट डोम तयार होतो. म्हणजेच अकोल्यावर उष्णतेचा डोम तयार होतो आणि गरम हवा या डोम मधनं बाहेर पडते आणि बाहेरची हवा आतमध्ये येत नाही. त्यामुळं अकोल्यातली माणसं या डोम मध्ये अक्षरशः उकडली जातात. हे कमी म्हणून की काय, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशच्या शुष्क आणि वाळवंटी भागातनं येणारे वारे थेट अकोल्यावर धडकतात. त्यामुळं ही गरमी वाढते. त्यात भर म्हणजे अकोल्याची काळी जमीन. ती कापसाला आणि इतर पिकांना पोषक असली तरीही ती दिवसा उष्णता शोषून घेते आणि रात्री हळूहळू सोडते. परिणाम अकोलेकरांचे दिवस तर गरम जातातच, पण रात्री सुद्धा उष्ण असतात. हेच सर्कल जून मध्ये आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळेच अकोल्याला हीट आयलंड असंही म्हटलं जातं.